श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी गावचे भूमिपुत्र आणि मराठा लाईट इन्फंट्री युनिट 5 मध्ये कार्यरत असलेले हवालदार गोकुळ नागेश वाळके वय 35 हे अयोध्या उत्तर प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी दुःखदरित्या शहीद झाले। त्यांच्या अचानक निधनाने चांभुर्डीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना भुरळ येऊन पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने हवालदार गोकुळ वाळके यांना वीरमरण आले। अल्पवयातच देशसेवेसाठी जीवन वाहिलेल्या या जवानाच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। चांभुर्डी गाव तालुका श्रीगोंदा येथील शहीद हवालदार गोकुळ वाळके यांच्यावर सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी गावामध्ये पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली। यामध्ये संपूर्ण गावातील लहान थोर मंडळी सहभागी झाली होती। यावेळी शहीद जवान गोकुळ वाळके अमर रहे, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। सकाळी 11 वाजता त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी लष्कराचे अधिकारी तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे, श्रीगोंदाचे तहसीलदार सचिन डोंगरे, बेलवंडी पोलीस स्टेशनचे नंदकुमार सोनवलकर, श्रीनिवास नाईक यांच्यासह महिला, पुरुष व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। सैनिकी सन्मानाने पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी जनसागर उसळला होता। भारत माता की जयच्या घोषणाने वातावरण दुमदुमून गेले। त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सोनाली वाळके, आई वडील तसेच 2 लहान मुली, आरुषी 11 वर्ष आणि त्रिशा 4 वर्ष असा परिवार आहे। देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील। वाळके कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण तालुका सहभागी असून या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत। या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे मुख्य संपादक अमोल बोरगे यांनी।